देशामध्ये विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले. माधवराव शिंदे गेले, तेरटे गेले, बालयोगी गेले, पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाली असतात, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय की एवढा मोठा अपघात झाले, त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष CM साहेब जे आपले फडणवीस, त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या बाबतीमध्ये सुद्धा असे काही प्रसंग झाले, परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित बाहेर. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मग कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. टेबल टॉप आहे आणि खाली जवळजवळ 50, 60, 70 फूट खाली. नंतर जेव्हा मी परत आम्ही सगळे पार्थला वगैरे भेटलो तेव्हा त्यांच्याकडे ती एक काय म्हणतात म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे त्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण नाही काही शिया बोलतो, त्यामुळे कुठेतरी काहीतरी गडबड झाली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखीन काय असू शकतं, आपण तर ठीक आहे चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येतील आता.